वेळ कमी आहे। आज या ठिकाणी लोकसभा सार्वत्रिक निवडणुका 2024 या निवडणुकीच्या अनुषंगानं या सभेचं आयोजन आपण या ठिकाणी केलंय। व्यासपीठावरील सगळ्याच मान्यवरांची क्षमा मागून आपल्या सगळ्यांचा नामोल्लेख आदरणीय व्यासपीठाचा करतो आणि व्यासपीठाच्या समोर उपस्थित असलेले या गावातील सर्व वडीलधारी मंडळी, तरुण मित्र आणि जिथपर्यंत माझ्या माईकचा आवाज पोहोचतोय तिथपर्यंत घराघरातून ऐकणाऱ्या माझ्या माता भगिनी आणि बंधूंनो, निवडणुका जाहीर होऊन जवळपास आता एक 25-30 दिवसाचा वेळ संपलेला आहे। आणि एका पक्षाचा उमेदवार ज्याच्या बरोबरचा पक्षाचं चिन्ह चोरलंय, पक्षाचं नाव चोरलंय, त्याच्या पक्षाच्या प्रमुखाला मुख्यमंत्री पदातून पायउतार केलंय, अशा एका साध्या खासदाराच्या विरुद्ध उमेदवार ठरवायला देशातल्या सगळ्यात मोठ्या पक्षाला जवळपास 20 ते 21 दिवसाचा वेळ लागला। आणि 21 दिवसाच्या वेळेच्या नंतर शेवटी एक उमेदवार म्हणून त्या ठिकाणी माझ्या पुढं काही दिवसापूर्वी उभा केला। मग आपल्या प्रचाराची दिशा ठरली म्हणलं। आता मला तुम्हाला सगळ्याला स्पष्टपणे विचारायचं आहे की डॉक्टर पद्मसिंह पाटील हे आपल्या जिल्ह्याचे 40 वर्ष मंत्री म्हणून काम केलेलं मान्य आहे ना? मंत्री होते मान्य आहे। आणि राणा पाटलाला वर्गात सुद्धा कधी कोणी मॉनिटर केलं नसेल मास्तरनं, पण पवार साहेबांनी डायरेक्ट काय केलं? मंत्री। म्हणजे ती 40 आणि 5 45 वर्ष डॉक्टर पाटील कुटुंबाच्या ताब्यात मंत्री म्हणून त्या ठिकाणी नेतृत्व होतं। 45 वर्ष त्यांच्या मंत्रिपदाच्या नेतृत्वाचा काय फायदा जिल्ह्याला झाला? नाही कसं। आता 5 वर्षापूर्वी दरिद्री जिल्ह्याची यादी केंद्र सरकारनं जाहीर केली आणि त्या मागासलेल्या जिल्ह्याच्या यादीत, दरिद्री जिल्ह्याच्या यादीत आपल्या या धाराशिव जिल्ह्याचा नंबर देशात कितवा? फायदा नाही काही। आणि ज्या डॉक्टर पद्मसिंह पाटलानं या जिल्ह्याचं मंत्री म्हणून नेतृत्व केलं ते डॉक्टर पाटील 2009 ची लोकसभा निवडणूक लढवत असताना स्वतःची प्रॉपर्टी इस्टेट जाहीर करावी लागते आणि ती इस्टेट जाहीर केल्याच्या नंतर देशातील श्रीमंत खासदाराच्या यादीत डॉक्टर पद्मसिंह पाटलाचा कितवा नंबर? मग नेमका 45 वर्ष मंत्रिपदाचा फायदा कुणाला झाला? आणि 45 वर्ष ज्या शरदचंद्रजी पवार साहेबांनी यांना कायमस्वरूपी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात मंत्री ठेवलं, त्या पवार साहेबाला सोडून ही कुठल्या पक्षात गेले? भारतीय जनता पार्टी। कशासाठी? विकास रे। विकासाला कसं करतो तुम्ही? विकासासाठी। तुम्ही ऐकले नाही का भाषा? आता 45 वर्ष पद्मसिंह पाटलांना मंत्री केलं, मग आम्हाला पाटलाला कळालं शरद पवार साहेबांमुळे मंत्री असल्यावर विकास कसा करायचा। मग ते शिकायला किती वर्ष गेले? मग आता हे शिकले। आता काय राष्ट्रवादीची सत्ता येत नाही आणि आपण हल्ल्याला जी 2 नंबरचा गबाळ आहे त्याच्या मागे जर ईडी लागली तर गबाळ बी जात आहे, पद बी जात आहे। म्हणून कुठे गेली? भाजपमध्ये। आणि नाव काय दिलं? विकास करायला चाललो। अरे तुमच्यापेक्षा आम्ही परवडले। ज्या उद्धव ठाकरेंनी मला एकटा आमदार आणि खासदार केलं, त्या उद्धव ठाकरे साहेबांचा पक्ष त्या ठिकाणी घेतला जात होता। त्यांना सत्तेतून पाय उतार व्हावं लागत होतं, चिन्ह आमचं जात होतं।
पण तशा संकटाच्या संघर्षाच्या काळात सुद्धा पुढच्या 50 कोटीवर लाथ मारून प्रामाणिकपणे उद्धवजी ठाकरे साहेबांवर उभा राहिलेला ओमराजे कुणाची निवड करणार? एक उदाहरण, भारतीय जनता पार्टी घराणेशाही बद्दल बोलते का नाही? आता 2019 ला माझ्या जागी जर चुकून राणा पाटील जर खासदार झालं असतं तर खालची विधानसभा कोणी लढवली असती? काय हाती तुला आता? हा हा आता टप्पा बरोबर. ओमराजे 2019 ला खासदार झाला. ओमराजेची विधानसभा खालची कुणी लढली? कुणी? ना ओमराजेची बायको ना ओमराजेचा भाऊ. मला वाटतं कैलास दादा पाटलांनी ती उमेदवारी घेतली, लढली आणि जिंकली सुद्धा. मला अभिमान आहे की ते कैलास पाटील आज सुद्धा उद्धवजी ठाकरे साहेबांच्या मागे त्याच 50 कोटीवर लाथ मारून प्रामाणिकपणे ठामपणे उभे. घराणेशाही नुसती भाषण करून सांगायची नसते, ती कृतीतून दाखवायची असते. ह्या ओमराजेनं दाखवून दिलं. आणि आता मी जरी भारतीय जनता पार्टीचा आमदार असलो, काही का होणार खासदारकी लढवायची पाळी आली तरी विकासासाठी तूच लढू. कारण आपल्या घराइतका विकास दुसऱ्याला करता येत. आहार विकास त्या मकरंद अनसपुरीची माहिती आहे का तुम्हाला? एक गोष्ट, देवा देवा मला आमदार कर, मी तुला सोन्याची टोपी घालतो. माहिती आहे का नाही? मग हे आमदार होते. मग आमदार झाल्यावर देव वाट बघते आता कवा सोन्याची टोपी येते. ती सोन्या नावाच्या पोराला टोपी घालते, ती उचलून देवाला घालते. मला वाटतं ह्या सोनाच्या टोपीत आणि आपल्या जिल्ह्यातल्या पाटील कुटुंबाच्या विकासात काही सुद्धा फरक नाही, एकसारखंच आहे तुमच्या. ही परिस्थिती मला विचारते ती काय केलं म्हणून. मला 2.5 वर्षाचं सत्तातलं, तरी मी खासदार होतो सत्ताधारी पक्षाचा. 2.5 वर्ष मला मिळाली, त्याची 1.5 वर्ष कशात गेले? 1 वर्ष काम केलं. पण अभिमानानं सांगतो 1983 ला मिळालेलं मेडिकल कॉलेज डॉक्टर पाटलानं कुठे नेलं? नेरुळला. का? हिथं मतदान टाकणारी मतदार नव्हते, हिथं मतदान टाकणारी माणसं नव्हती. कुठं नेलं? आणि ह्या ओमराजेनं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मेडिकल कॉलेज मंजूर केलं. केलं कुठं? धाराशिवला. तिकडं पळवून नेलेलं मेडिकल कॉलेज. त्यांना विचारायचंय मला, हिथल्या लोकांना वैद्यकीय सुविधेची आवश्यकता नव्हती का? हिथल्यापेक्षा जास्त नेरुळच्या लोकांना होती का? आणि ती बी ट्रस्टच्या मालकीचं केलं. आणि आपण शासनाच्या मालकीचं केलं. आज 3ऱ्या वर्षाचे ऍडमिशन चालू आहेत. मला वाटतं हा फरक आहे ओमराजे आणि डॉक्टर पाटील कुटुंबियांचा. मान्य आहे? त्याच मेडिकल कॉलेज मध्ये हिटलं एखादं दुखणं झालेलं उचलती ती निघून म्हणते नीट करून आणलं का नाही तुला? अरे कॉलेज मेडिकल आहे. हिथल्या एका तरी गरीब शेतकऱ्याच्या पोराला एका तरी इतक्या वर्षात तुम्ही फुकट डॉक्टर केलेलं दाखवा मला त्या कॉलेजमध्ये. कशी करतील? 1,55,00,000 डोनेशन आहे. किती तुम्ही द्याल का देऊ? ही परिस्थिती ह्या जिल्ह्यातील नेतृत्व करणाऱ्या माणसाची. आणि तीच माणसं गंमत तर बघ, ताईचा परवाच चोरलेल्या राष्ट्रवादीत प्रवेश झाला आणि त्या आल्या मग बार्शीत. मग म्हणलं तुम्ही पक्ष संघटना कसं मजबूत वाढवणार का? मी कशाला काय करू म्हणले, माझा नवरा पाहिजे ते कशाला घेण्यात ते.
आजी दादा कोण असं हाणून घेतो तो घे म्हणलं दे तिकीट आता कसं वाटतंय ठीक आता बघा गंमत नवरा भारतीय जनता पार्टी आणि मंडळी मग कोणची विचारधारा म्हणायची माणूस त्याच्या बोलत होतो भेळ मिसळ विचारधारा अरे भेळ मिसळ विचारधारा अरे ज्या भारतीय जनता पार्टीत गेलो त्याच्यासोबत तरी इमानदार राहा माझ्याकडे व्हिडिओ आहे एक राणा पाटलाचा धाराशिव मर्दिनी कमान आहे बघा खाजानगर चालू होते पुढून मर्दिनीच्या कमाना पोस्टर काम जे आहे भाजपच्या गळ्यात कमानीच्या पुढे गेलं की काढून टाका तुमची मतं कशी भेटतील बघायचं की काढला काय अरे आता ऐसा आता मी नाही करते अरे त्या भाजप बरोबर तरी इमानदारी करा आम्ही विषय नक होतो आम्ही कधी काढून आलो इतकी डुप्लिकेट पण असतो का हिंदूचा वारड दिसला की घड्याळला मतदान म्हणजे मोदींना मतदान आणि मुस्लिमचा वारड दिसला आपल्याला कुठं कमळाला मतदान करायचं कशी चाल आहे बघा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला मला विचारायचं ही कोणची विचारधारा आहे नेमकी ही स्वार्थाची विचारधारा आहे स्वतःच्या स्वार्थाच्या पुढे काही घेणं देणं नाही आणि बांधवानो आता या लोकांना तुमचं नेतृत्व करायच्या लायकीचे तुम्ही समजता का 1-2 वर्ष गेले नाहीत आपले ही लोकसभा मतदारसंघ हा धाराशिव जिल्ह्यात 5 आमदार होते मान्य आहे का जुनी माणसं विचारा 5 होते का नव्हते आमदार आता वाढत्या लोकसंख्येच्या काळात 5चे 6 व्हायला पाहिजे होते का 5चे 4 झालं काय पण 5चे 4 झाले म्हणजे 10 लाख लोक हित उद्योगाची संधी नाही पोट भरत नाही जिथं जन्म झाला जिथं लहानाचे मोठे झाले तिथं आई बापाला सोडून कुठे गेले ही ह्यांची कर्तव्य आहे आणि मला कमाल एका गोष्टीची वाटते आधी 40 वर्ष एकच स्वप्न दाखवली ती कसलं हा तीन होतं आजचे दिन मला कशी एवढंच करून थांबायचं नाही ना अजून अडवायचं ना अजून जिरवायचं यांना माहिती का मागचे आणि आपण आता सुद्धा लाजत नाही ते या पाटील कुटुंबाला माझं जाहीर आव्हान आहे की तुम्ही 40 वर्षात चालू केलेला एक उद्योग दाखवा एक मोपेडचा कारखाना बंद व्हिडिओकॉन बंद सुतमिल पुढं दूधसांग ती दंड गावाचं माहिती आहे का तुम्हाला ती कुक्कुटपालन ती मी कैलासाला विचारलं तुम्हाला सांगितली का कैलास पाटलाला ती जेव्हा एकत्र होते रानात तेव्हा त्या कैलासाला विचारते काय करावं म्हणजे लोकांना वाटतं की आपण काम चालू करतो दारा म्हणली चिमणी उभा करा म्हणली लहान होती लोकांना वाटते काम चालू अरे चिमणी ती बंद वाईनरी लावा म्हणून मध्ये आलता मग मंत्री झाले लावणारी आहे की नाही तर कुठं वाईनरी ज्यांनी लावली ती वांड्यारावणी हिडायला लागली मुगली एरंडा जटरोबापासून मुगली एरंडापासून डिझेल काढायचं काढलं का मला जर टाकून फिरायला होतं की तुम्ही ती गाडी कुठला उद्योग आहे दंडाई गावाचं कुक्कुटपालन बंद पाडलं दिवाळखोरीत काढलं कुक्कुटपालन दिवाळखोरीत काढून थांबली नाही ती त्याची 11 एकर जमीन हाणली पुन्हा 2 कोटी रुपये 2 कोटी रुपये 11 एकर जमीन कुठल्याही वडगावच्या हायवेला चिटकून असली
आणि कोणची कंपनी? स्नेह सायडल. आव्हान आहे माझं, तुमच्या 5511 नंबरच्या 4-4 कोटीच्या गाड्या ह्या कंपनीच्या नावाच्या कशा आणि तुम्ही त्या वापरता कशा? म्हणजे संस्था मेल्यावर सुद्धा सोडायचं नाही, म्हणत सुद्धा. आणि ही आपल्याला विचारते की काय जिल्ह्यामध्ये 1303,70,00,000 रुपये खर्चून 33 केव्हीचे 40 नवीन सबस्टेशन ह्या RDSS मधनं मंजूर केले. किती? 40. आपल्या धाराशिव तालुक्यातले कुठले कुठले आहेत? 9 आहेत. ताकविकी, बाणसगाव, सांजा, करजखेडा, खानापूर, पळसप, चिखली, बाडाचीवाडी आणि किली. जी ट्रान्सफॉर्मर सबस्टेशन आहेत तिथे ऍडिशनल पॉवर ट्रान्सफॉर्मर 38 ठिकाणी आपण मंजूर केले. आपल्या जिल्ह्यातले 7 आहेत. रुईबार, टाकळी, बेंबळी, देवळाली, केशेगाव, टाकळी, डोकी, उपळा आणि डोकी. एक डीपी करायला तुम्ही हिंट टाका नाही. एक डीपी करायला 2250 डीपी आपण RDSS मधून मंजूर केले. आणि 1550 जे ट्रान्सफॉर्मर 63 आहेत ते सगळे संबंध करायचा निर्णय या RDSSच्या योजनेच्या माध्यमातून केला आहे. ह्याच्यासाठी 1303,70,00,000 मध्ये त्यानं सत्कार करायला बघितलं नाही का? 5000 कोटी आणले म्हणून सत्कार. मी बी गेलो तो 13ला, म्हणलं 13ची गाड्या बाबळीची इकली काय की बघून तरी. कुणाचे पैसे? ही केंद्र सरकार. केंद्र सरकारच्या बापाच्या गाडी झाड आहे. जीएसटी भरत नाव काय? खताच्या पोत्यावर सुद्धा जीएसटी आहे. सदऱ्यावर जीएसटी, पॅन्टीवर जीएसटी, चष्म्यावर जीएसटी, मोबाईलवर. माणूस वर गेला तरी पोचवायच्या सामानावर. म्हणजे पैसे कोणाचे? तुमचे पैसे. तुम्ही आम्हाला मतदान टाकलं म्हणून निवडून आला, म्हणून अधिकार आम्हाला मिळाला. तर ह्याच्यात कर्तव्य पाहिजे का उपकार? कर्तव्य. कर्तव्य. इजून बाबाजी स्थिती कुणा घेऊन 5000 कोटी आणले म्हणून आमच्या सत्कार. ओमराजन नाही केलं उद्घाटन कधी का? अरे तुमचा शेतकऱ्याच्या महत्वाच्या प्रश्नाकडे तुमचं लक्ष वेधायचं. 11,000 रुपये क्विंटलचं सोयाबीन. भाई और बहनों, किती रुपयाला ऐकायला? ये है मॉडल म्हणजे ये है. अरे है. आता टप्पा बरोबर आहे. ये है घ्या. ह्या शेतकऱ्याचं उत्पन्न तुम्ही दुप्पट करणार होता, केलं का? 22 पर्यंत नाही. कसं म्हणता? नांगरण्याचा भाव काय होता 2014ला? 14ला 800 होता. माझ्याकडे भावावर आहे 14ला. विचारा कुणाला काय होता भाव? 1000. आता मग दुपटीनं नांगरायला उत्पन्न दुप्पट झाल्याशिवाय नांगरायला. DAPचं पोता 14ला 400 450. आता घ्या फोटो छापून अजून. मग तिपटीनं खत खरेदी करायला दुप्पट झाल्याशिवाय करायला का? उत्पादन दुप्पट झालं नाही पण उत्पादन खर्च दुप्पट. बरं, सोयाबीन 11,000ला गेलो की पाम तेल आयात, सोयाबीन आयात. 11,000चं सोयाबीन 4,500. हा ना उड्या. 11,000चं सोयाबीन 4,500ला आणलं. किती रुपये नुकसान आहे? अरे सांगा लवकर, टाइम संपत आले. 6,500. तरी 500 मोदीच्या शहाच्या नावाने सोडू. आपल्याला महिन्याला किती दिसली? 6,000. एकरात किती सोयाबीन निघते तुमचं? कट्ट विचार ना, किट विचार. 5 क्विंटल. 12 क्विंटल. 5 क्विंटल. 5-6 क्विंटल. बेटा मी काय राहणार पडला तर शेती करतो का तुम्हाला? 7 क्विंटल निघते. 5 क्विंटल धरू आपण. 5 क्विंटल तर निघते की सरासरी. समजा कुणाची भारी जमीन असेल तर त्याचं 12 निघत असेल. 5 तर निघतंय की. मग 5 क्विंटलला 11,000 रुपयाचा भाव जर 4,000 रुपये झाला तर क्विंटल मागे किती बुडालं? 6,000 रुपये बुडालं.
म्हणून तर डॉक्टर पाटील 40 वर्ष मंत्री राहिले. 7 तरी 1000 सोडू 7 करू. क्विंटलला 6000 रुपये मिळाल बुडालं तरी एकरला किती बुडालं 5 क्विंटलच्या हिशेबानं 30,000. 5 एकरात 1.5 लाखाचा निबर हा वाडा खाल्लाय. 4 महिन्याचं 2000 तुझं आलं का म्हणून विचारते 12 रुपये. लय हसलं बघ खरं करून 2000 रुपये 4 महिन्याला म्हणलं तर महिन्याला किती 500 दिवसाला 17 रुपये 17 रुपये. हा माने साहेब तिने शेतकऱ्याला विचारलं काय येते 17 म्हणले त्याच्यात जर अजून 3 रुपये टाकलं तर 3 इमेल येतात म्हणून. घ्या सन्मान आहार सन्मान. ही शेतकऱ्याची परिस्थिती. कांदा 60 रुपयाला गेला हाय का नाही कांदावाला तो त्यांना विचार कसं वाटतंय म्हणून. निर्यात बंदी कांद्यावर आपण उकंड्यावर कांदा घेऊन. दुधाचा भाव बिस्लेरी बाटली 20 रुपये लिटर आहे आणि गाईचं दूध 22. टाक खुराक गाई. शेतकऱ्यानं उत्पादित केलेल्या वस्तूचे भाव वाढल्यावरच केंद्र सरकारचं टाळकं हलतंय आणि भाव वाढतंय. मग त्या केंद्र सरकारला माझं विचारणं आहे की अदानीच्या सिमेंटच्या पोत्याचा भाव 200 रुपये होता 14ला 450 ला गेला. का म्हणत नाव अदानी मामा 450 निघू नको किती नाही 200 नाही. 63,000 रुपये टनाला स्टील गेलंय. 2014ला 30,000 रुपये टन होता. का म्हणत नाव अंबानी मामा इकू नको 30 नाही. ही काय चाललंय लक्षात आलंय का. आणि तुमचा खासदार म्हणून हे प्रश्न त्यांच्या छाताडावर उभा राहून संसदेत मांडणारा हाच तुमचा खासदार आहे. माझ्या मागे ईडी लागत का सीबीआय लागत का मी काय होईल की निवडून येईल का. आपल्याला ज्या गोष्टीसाठी पाठवलंय ती गोष्ट प्रामाणिकपणे इमानदारीने तुमच्या खासदारानं केली. बांधवानो 2000 युपीएचं सरकार होतं. शरद पवार साहेबांची कर्जमाफी आठवती का. फक्त 72,000 कोटीची होती. किती. केंद्र सरकारनं 10 वर्षात उद्योगपतीचं 15 लाख कोटी किती कर्ज माफ करून टाकलं. अख्ख्या देशातल्या शेतकऱ्याची कर्जमाफीसाठी फक्त 72,000 कोटी लागत होते. किती वेळेस कर्ज माफ झाला असता आपल्या देशातल्या शेतकऱ्याचं 20-25 वेळेस तरी. तुम्हाला कुठं करायचं आहे. अदानी अंबानी दावा घेऊन पळायले होते ना त्यांना वाचवायचं होतं. मिली असते ना फाशी घेऊन. मग त्यांना धरून आणलं साहेबांनी म्हणले फाशी घेऊ नको तुझं माफ करून बघतो. ही वस्तुस्थिती आहे का नाही. ह्याच्यावर बोलायचं का नाही कोणी. पोरं तर सगळी रोजगारावर दिसायला लागली. 2 लाख कोटी नोकऱ्या म्हणल्यावर राणा पाटलाच्या 30-40 कंपन्या विचारलं किती जण नोकऱ्याला त्याच्यात आहेत का नोकऱ्या. बोलायचं नाही. आणि म्हणून जाऊ दे आता वेळ राहिल्या 3 मिनिट आता लय सांगत नाही पुढचं. ही सगळ्या बाबीचा विचार तुम्ही करा. तुमचा खासदार बोलणार आहे. आधीच्या कुठल्याही खासदाराचं मला दाखवून द्या संसदेतलं भाषण. आधीतला कुठलाही खासदार तुमच्या संपर्कात होता का तेही दाखवून द्या. मी माझ्या आयुष्यातले 24 तास तुमच्यासाठी दिलेत का तर माझ्या 8 कारखान्यात 150 संस्था नाही. काम केले तुमच्यासाठी मी इमानदारीनं काम केले. आणि त्या इमानदारीच्या कामाच्या जोरावरच ही म्हणते तर डीपी दिला म्हणजे काय होते. ही पालत्या पायाचं डीपी का दिला म्हणून वर्क ऑर्डरच्या आधी डीपी का केला म्हणून प्रश्न मांडतो. आता ह्याला येड्या मोबाईलला गाव पाणी घालायची पाळी आली ह्याला काय माहिती डीपीचं. संसदेत विधानसभेत प्रश्न आहे राणा पाटलाचा म्हणून तर डीपी करताय ना. मी काय करायचं सारखा डीपी जळायला इंजिनियरला म्हणायचं करून टाक. गोगू पुन्हा वर्क ऑर्डर मिळतो. विमानला कसं काय वर्क ऑर्डर असल्याशिवाय कसं काय की. अरे ओमराजे